चर्चित होती, परंतु तुम्हाला पक्षाने जी आहे ही सगळी जबाबदारी राज्यसभेच्या उमेदवारीची दिली, काय भावना आहेत, काय सांगाल? या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी यांच्या समितीने घेतलेला हा निर्णय आहे। शेवटी पक्ष संघटन वाढवणे हे माझं काम आहे आणि आता मी गाव चलो अभियानामध्ये आहे, त्यामुळे मला आत्ताच माहिती झालेली आहे, कारण मला माहिती पण नव्हती याची। तर मी आता सध्या गाव चलो अभियान संपून आलं, परत 20 तारखेपर्यंत मला गाव चलो अभियान करायचं आहे। त्यामुळे मी आता या विषयाच्या संदर्भात पूर्णपणे मला तुमच्याकडून कळतंय की माझं नाव यादीत आलेलं आहे, त्यामुळे मला आधी जाऊन तुम्हाला एक मोठी जबाबदारी मला न्याय दिलेला आहे, त्या न्यायाचं मी पूर्णपणे सोनं करून दाखवेन। गेल्या अनेक वर्षापासून पक्षासाठी तुम्ही काम करताय, एक संघटनात्मक बांधणी असेल किंवा आरोग्य विभागात सुद्धा तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे, त्याचं हे गिफ्ट म्हणावं? नाही, असं नसतं। पक्ष माझ्यापेक्षा खूप लोकांनी आरोग्य क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात काम केलेलं आहे। मी अतिशय सामान्य माणूस आहे आणि सामान्य कार्यकर्ता आहे, तळागाळातून आलेला आहे। माझे वडील शेतकरी आहेत। एक शेवटचा प्रश्न, अनेक दिग्गज सगळ्या लोकांची नावं होती, परंतु तुमची निवड झालेली आहे या सगळ्या यादीमध्ये, काय एकंदरीत सांगा? सर, जीवनामध्ये सगळ्यांना यश अपयश येत असतं आणि सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यामुळे पक्षाचा सन्मान करणं आणि माझ्या ज्येष्ठांचा सन्मान करणं हे माझं काम आहे। कधी फॉर्म भरणार आहात तुम्ही, काय सांगा? डिटेल कळवेन तुम्हाला। साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर अजित गोपछेडे जे आहेत ते आपल्या सोबत होते, त्यांनी म्हटलेलं आहे की मी आनंदी आहे आणि सध्या मला पक्षाने जी ही नवी जबाबदारी दिली आहे ती मी स्वीकारेन, असंही त्यांनी म्हटलेलं पाहायला मिळतं। कॅमेरामॅन संतोष कदमसह विनायक डावरुंग, TVNN मराठी, मुंबई।